पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांसाठी 2 योजनांचा शुभारंभ। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी 2 योजनांचा शुभारंभ। 11,440 कोटी रुपयांच्या पंतप्रधान डाळी उत्पादन अभियान योजना आणि 24,000 कोटी रुपयांच्या पंतप्रधान धान्य कृषी योजनांचा शुभारंभ। या योजनांवर एकूण 35,440 कोटी खर्च अशी माहिती समोर येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योगेश कदमांना क्लीन चिट दिली। निलेश गायवळ मुद्द्यावरून चर्चांना उधाण आलं आहे। दरम्यान विरोधी पक्षाकडून मंत्री योगेश कदमांची हकालपट्टी करा अशी मागणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली। गुंड निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळला शस्त्र परवाना दिलेला नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योगेश कदमांना क्लीन चिट दिली। कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे, उद्धव ठाकरे आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढण्यात आला। या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे। इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीस सरकारने दिली। मंत्र्यांना आवाहन देतो, 3 लाखातले 1 लाख दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा। उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून निवडणूक आयोगाबरोबर होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे। उद्या मुंबईतील हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक। उद्या 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक असणार। हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक, तर पश्चिम मार्गावर बोरीवली ते राम मंदिर दरम्यान ब्लॉक असणार। ह्या मेगा ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहे।